नमस्कार. आज आपण एकदम झटपट चटपटीत असा गार्लिक मसाला फ्राईड राईस कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 10 ते 15 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा बेडगी मिरचीची पावडर घालणार आहोत. चवीप्रमाणे आपण इथे मीठ घेतलेलं आहे. आता आपण हा सर्व मसाला ठेचून घेऊयात. हा मसाला तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आपला मसाला व्यवस्थित बारीक झालेला आहे. आता इथे मी एका कढईमध्ये साधारण 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल छानपैकी गरम झालं की आपण जो दरदरीत असा वाटून घेतलेला मसाला आहे तो आपल्याला या तेलामध्ये 1 ते 2 मिनिटं छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर आपण हा मसाला मीडियम फ्लेमवर तेलामध्ये छानपैकी परतवून घेणार आहोत व यानंतर इथे मी 1.5 कप तांदूळ शिजवून घेतलेला आहे. तो भात आपण यामध्ये घालणार आहोत. तुम्ही उरलेल्या भातापासून सुद्धा हा राईस बनवू शकता. आता आपण हा राईस 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर छानपैकी परतून घेऊयात व आपला गार्लिक मसाला फ्राईड राईस एकदम रेडी आहे. तुम्ही रात्रीच्या उरलेल्या भातापासून सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता. चवीला अतिशय अप्रतिम लागतो व 3 ते 4 मिनिटात बनून तयार होतो. आता आपण हा सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात व यानंतर यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत. अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी किंवा भाताच्या रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आता आपण इथे अर्ध्या लिंबाचा रस घालूयात व आपला चटपटीत असा गार्लिक मसाला फ्राईड राईस एकदम रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रात्रीच्या उरलेल्या भातापासून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम आणि चटपटीत अशी लागते.